अल्पवयीन मुला-मुलींची तस्करी हा आता पॉस्को अंतर्गत गुन्हा असणार आहे की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे। निकाल काय दिलाय सर्वोच्च न्यायालयाने सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। सर्वोच्च न्यायालयाने बाल हक्क आणि सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत ऐतिहासिक आणि मोठा निर्णय दिलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन निकालानुसार शरीर विक्रीसाठी अल्पवयीन मुला-मुलींची तस्करी करणाऱ्यांवर आता भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यासोबतच थेट पॉस्को कायद्याअंतर्गत सुद्धा गुन्हा नोंदवला जाणार आहे। न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये पीडितेची संमती कायदेशीरदृष्ट्या अजिबात ग्राह्य धरता येणार नाही। गुन्हेगारांनी धमकी, जबरदस्ती, फसवणूक किंवा पीडितेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन मिळवलेली संमती हा बचाव म्हणून न्यायालयात स्वीकारता येणार नाही। प्रज्वल्य या संस्थेच्या याचिकेनुसार सुनावणी करताना न्यायालयाने तपास यंत्रणांना कडक पावले उचलण्याचे कायदेशीर निर्देश दिले आहेत। या कडक कायद्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांना आळा बसेल आणि लहान मुलांना मोठं संरक्षण होण्यास मदत होईल। सर्वोच्च न्यायालयाच्या या कडक आणि ऐतिहासिक निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।